लिंबाच्या झाडाखाली बसलो. लिंबाचं झाड आता काय फोडलं ते दुकान घातलं. तिथं बसलो होतो. आणि त्यावेळेला कॉलेज जाणारे पोरं त्यावेळेस बस चालू होतं सकाळी सकाळी. आता बंद झाल्या. तिथं त्यात युरोपियन गाडी 5622 गाडी नंबर MS 5622 गाडी नंबर. तर तिथं युरोपियन खाली उतरली. एक पोरगी आणि युरोपियन म्हातारांची पोरगी. आता पांढरी जवळ्या ती काय विचारते वेज होत फॉट वेज होत फॉट सगळ्या करून टाकतात. काय विचारते हे काय बोलतात खाली बोलायला पण मला तिथं पोट पुसली. कॉलेजची पोरं what is the matter? Where's the good spot? Well, good spot is not a very good spot. सांगितलं तिला. तो का मी घेतले आल्या तिला गाडीत बसलो. नागनाथावर गेलो. आपण गेलो होतो ना तिथे गेलो. तिथे स्पॉट दाखवला. सगळं काढलेलो नदी बिची सगळं दाखवलं. पिंडपान दाखवलं. सगळं काय केलं. व्हेरी गुड स्पॉट. आणि मी पाया पडल्यावर तू पण पाया पडले. पाया पडल्या गाडीत बसवला. खानावळीत आणला आणि हेरवी नोट काढली तिनं पॉकेट मध्ये दिसत काढली. पण मला अजून कळलं नाही तिनं माझा हात धरून अंगठा का सुटला. त्याचा अर्थ काय तो मला अजून कळला नाही. आणि व्हेरी गुड गाईड व्हेरी गुड गाईड झालं. काका केला. आता ते सगळी गेले निघून. त्या पूर्ण काका काय बोल काय बोलू तुम्ही कुठे गेला तिला काय तुम्ही खिशात काय ठेवलं तिथं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक 6 रुपये रोज द्यावा. 100 रोजची कार झाली. 6 रुपयेच रोज होता. भात लावायला कापायला. आणि म्हटलं तू कितवीला आहेस. तू 15वीला आहे. तू गं बाय कितवीला आहे. 15वीला आहे. आणि नंतर म्हटलं तू रे तो म्हणतो मी 15वीला तुझा तो 12वीला आहे. आता पोरींना म्हटलं देवी चिंता बघ तिथे ती माळींचं चिंता तिच्या समोर मला बोलायचं होतं पोरींच्या समोर. आणि मग त्याला सांगितलं काय करा माहित आहे सर्टिफिकेट मिळेल ना. हा म्हणजे आधी सुरळी करून तुम्हाला सांगितलं मला कळत नाही काय व्याकडे काय बडबड होती. म्हटलं अरे ती म्हणते व्हेरी गुड स्पॉट. तुम्ही चांगलं सांगता बोलतात त्यांना येतं काय युरोपियन त्यांना बोलता इंग्लिश येत नाही. तुम्हाला इंग्लिश बोलतात त्यांना युरोपियनची मातृभाषा त्याला इंग्लिश बोलता येत नाही. आता आपण बरोबर बोलतो किती बोलायले असे ती डोके. आता कॉलेजला जातात ना काय काय ते फक्त लाईन मारले त्याला इंग्लिशचा पत्ता जातो. एक तर टॉकिंग होत नाही आणि टॉकिंग लिहिता येत नाही. रायटिंग होत नाही. असे बहुतेक बघितले. आता आपलं काय झालं आपलं काय पण म्हणा तिकडे मोबाईलचं सांगतो. कोल्हापूरमध्ये एका मुलाला कामाला लावायला गेलो. सरपंचाची ओळख करून तो आतमध्ये गेला. मी गेटवर उभा होतो. तुझ्या एवढी पोरगी. आता मोबाईल आतून आली आपल्या आधी आले आणि गेटच्या बाहेर आली. गेटवर शेण होतं एवढं. शेणावर टाकले. तो एक पाय फुगत एक पाय मागल झोपाळ आपटला. जवळ गेलो धावत तिला उतरली. पाय किती हलवलं. गवत हो काका असं काय म्हटलं काय बोलवते आणि कोणाला फोन केला होता का कोणाचा फोन. माझी मैत्रीण म्हटलं नाही मित्र होता. पण एवढे वेळे करायचं बापरे होतं काय तुम्ही करायचं. आता एक एवढंच पडलं. मग रिक्षा बोल पैसे आहेत काय पैसे आहेत. आता पगार घेऊन आले मी. आता नोकरी सोडली मी. म्हटलं बरं मग रिक्षा गेली. ठाकरे डॉक्टर दिलं त्याने 9% पाडले. पुरुषला 9% पडले. आता घरी जाशील तर म्हटलं हा
विचारते मला काका. आणि नंतर मला वाटतं जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर तिची आई वडील ती भाऊ सगळे मिळून कशाला तरी आले होते. आले होते ते म्हणते काका काका थांबा थांबा हे आहे काय ग मी तुला सांगितली ना स्टोरी. पोरगी आईला सगळं खरं सांगितलं. म्हटलं काय झालं सांगा हीच त्या काय म्हटलं काय हो कुठे राहतात तर म्हटलं कोयना आमचा. तुम्ही कुठे राहता. मी डोंगरस्थळी राहतो. आणि तुम्ही वेणी विकायला तिथे आम्हाला माहित आहे. मी वेणी विकायला तेव्हा एक दिवस विकत बसून नव्हतो मी. ते कर ते कर ते कर शेवटी भात कापायला जायचा असं होतं. त्यामुळे काय नाही म्हणून बसायचं गप नाही आणि कोणाला हात पसरायचा पण नाही. माझ्याकडे 2 पैसे नाही मला द्या मला कामाला ह्यात काय म्हणून आहे ना ताकद काय पण करायचं. एकदा सायकल एकाची घेतली भाड्याने आणि माहुरे विकायला सुरू केली. त्यांची अंगावर पडायला लागली. रोज काय सगळी संपते 2-2, 3-3 किलो अंगावर पडायला लागली. पण ते खा तू मग फुकट द्यायला लागलो. मग बंद केला. वेणी रस्ता चांगला चालला. कागदाच्या वेण्या बनवायच्या गुलाबाची फुलं बनवायची कागदाची पण कागदाची फुलं बनवायची कागदाची रुपयाला एक नाही. चमक पडायची दांडावरून फुलं आणायची लग्नाच्या ऑर्डर्स घ्यायच्या ओळख झाली गावाकडे केल्याची. ही काय म्हणते माझी चुलत बहीण ना इथं कुठे राहते. आता ती रोज मला दिसायची. काय माहिती आपल्याला तो पण जायचा घरी जायचा. मग मला तो कामू द्यायला लागला उद्याची तिथेची. आणि विषय मंगळवारच्या बाजारात गेलो तिकडून हे करून नाशिक. अगं ताईने माझे दोघी रडायला लागला. तेव्हा का तो काय रडतात ही कोण तू माझी बायको. आणि ती तुझी बायको ना तर ही माझी बायको. आयला म्हणजे आपण जातो काय तेव्हा तर दारू पिया मी पण पियायचो त्यावेळेला. पण ते आता 11-12 वर्ष त्याची सोडून दिली आणि तो अजून पितो मोठा. काय याला जीवन यायचं नाव नाहीतर अशी माझी चित्तर कथा. सगळ्या कुठल्याही साधं कामावर होती अगदी हलकं कामावर होती पण आपण लाभायचं नाही ते करायचं आणि त्याच्यात फायदा असं होता. म्हणजे हलकं काम म्हणजे भांडी नाही कोणाची घासायची पण एखादा ओझ जर असेल तर आपल्या वेळेस घ्यायचं डोक्यावर जायचं चालत तर 2 पैसे पण वाचले आणि आपल्याला आपली ताकद कळली की मी एवढं ओझं उचलू शकते. आणि त्याच्यामुळे मग एखादी नजर पडली आयला फार मिळते एखादा म्हातारा माझ्यासारखा विचारला बाळ तू कुठं बसतीस काय करते किती जी राबवून पटकन कामाला पण लावू शकतो. असं बहुतेक ना विचारून कामाला लावले कामाला लावले जाते. आपण चांगले शिकलेली आहेत आणि जर ते रस्त्यात लाईन मारून भेटतात ते कामाला साधा हेच होता. अरे मग एकदा कामाला लागला चांगलं व्यवस्थित झालं. पोरगी कुठे कोणाला ते कोण ते असणारच. आपण जन्माला त्यावेळेला ती पण जन्माला आली. आपण चालायला ती पण झाली कुणाला ते म्हणजे आहे जन्माला आला तिथे डोळा ठेवलाय तो कधी तरी होणार लाईन मारून आठवून का घ्या लागतं. काय करायचं तिकडून अगदी मिचक्या मारतोय गुटक्या घेऊन आपल्या समोर गेली होती. जन्मात कधी लाईन मारली नाही. हायस्कूल ला होतो शेवटचं हायस्कूल आमच्या शाळेत मुंबईला एक पोरी 18 पकड जातीच्या कुणाला काय त्या बाबतीत मी आळशी खायला पाहिलं नंतर
एक ती लीला म्हणून होती जाम साध्य मला काय म्हणते असे करायचे की आपण भागमाताला सिनेमाला जाऊया तर मग कधी मॉर्निंग ठेवला हो तुमच्या वेळेला खायला काय नसते ना त्याचे काही डोकं फिरले माणूस अरे मी एवढी सुंदर बोलली एवढी पिक्चर नाही तर तू खाण्याचं मला किती वेळ आणि सकाळी 7ला उठायचं दर दिवशी सकाळी 7ला उठून शाळेत जायचं ना आणि रविवारच्या दिवशी त्या दिवशी आरामशीर झोपायचं सकाळी उठून त्या पिक्चरला कोण जातोय चालू त्यानंतर मग ती मला पिसाळली माझ्यावर हनुमान राणे म्हणून आला तो काय रे ती भांडतय का मला काय कल्पना कसलं काळजी काय ते अरे ती पिक्चरला बोलून सकाळी मॉर्निंग ठेवला मला कुठे टाइम नाही मला झोपायला वाटत चिडवाय लागले हा त्याला पिक्चरला घेऊन चालले आम्हाला नाही किती कारटे असतील नालायक काढता तुला कोणी सांगितलं त्याला सांगायला म्हणजे असला प्रेम बिम कसलं काय कसलं काय खायला माहित नाही असं आहे ते असं दीड वाजायला आला आता कसली